तर आता आपण वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरून मध्यक काढणे हे अभ्यासणार आहोत। तर मध्यक काढण्यासाठी सूत्र आहे, तर लिहा हे सूत्र। मध्यक बरोबर L प्लस n/2 मायनस CF/F गुणिले H। ह्याच्यामध्ये L म्हणजे काय? मध्यक वर्गाची खालची वारंवारता। L म्हणजे मध्यक वर्गाची खालची वारंवारता। मध्यक वर्गाची खालची वारंवारता n/2 म्हणजे हे n आहे। n म्हणजे एकूण वारंवारता, n म्हणजे एकूण वारंवारता, म्हणजे सिग्मा ऑफ Fi। सिग्मा ऑफ Fi म्हणजेच काय येतं आहे? सिग्मा ऑफ Fi वारंवारतेची बेरीज। CF म्हणजे काय? मध्यक वर्गाच्या अगोदरच्या वर्गाची संचित वारंवारता। मध्यक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता। संचित वारंवारता। पुन्हा काय राहिलं? F म्हणजे मध्यक वर्गाची वारंवारता। मध्यक वर्गाची वारंवारता आणि H मध्यक वर्गाचे वर्गांतर। मध्यक वर्गाचे वर्गांतर। तर आता आपण सराव संच 6.2 मधील पहिलं उदाहरण सोडवूया। खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे। त्यावरून कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या तासाचे मध्यक काढा। तर दैनंदिन कामाचे तास 8 ते 10 साठी 150 कर्मचारी आहेत, 10 ते 12 साठी 500 कर्मचारी आहेत आणि 12 ते 14 तासासाठी 300 कर्मचारी आणि 14 ते 16 तासासाठी 50 कर्मचारी आहेत। तर याचा आपल्याला मध्यक काढायचा आहे। तर मध्यक काढण्यासाठी प्रश्नात दिलेले 2 कॉलम वर्ग आणि वारंवारता आणि तिसरा एक कॉलम करायचा संचित वारंवारता। पण मध्यक काढताना वर्ग सलग पाहिजे। सलग वर्ग म्हणजे आता इथं आहेत 8 ते 10, पुढचा वर्ग 10 ते 12 हे सलगच आहेत। पुढं 12 ते 14, 14 ते 16 हे सलगच वर्ग आहेत। आणि जर सलग नसतील तर सलग करून घ्यायचे, म्हणजे तो एक कॉलम वाढणार। ज्यावेळेस वर्ग सलग नसतील त्यावेळेस कॉलम किती होणार? 4 आणि वर्ग सलग असतील तर 3च कॉलम। तर पहिला कॉलम आहे वर्ग म्हणजे दैनंदिन कामाचे तास। कोणते आहेत? 8 ते 10, 10 ते 12, 12 ते 14, 14 ते 16 यांची वारंवारता आहे 150, 500, 350। आता याची संचित वारंवारता पेक्षा कमीची काढायची। पेक्षा कमीची संचित वारंवारता कशी घ्यायची? पहिली वारंवारता जशाच तशी घ्यायची 150, दुसरी 150 अधिक 500, 150 अधिक 500 घ्यायची, किती होते? 650। पुन्हा 650 अधिक 300 या दोघांची बेरीज घ्यायची, 950, 950 आणि हे 50, 1000। हे शेवटला जे येतं तेच एकूण वारंवारता n येतं। हे शेवटी जे येईल 1000 ते ह्या वारंवारतेची बेरीज म्हणजे सिग्मा ऑफ Fi म्हणजेच हे n एकूण वारंवारतेची बेरीज येईल। आता काढायचं आपल्याला मध्यक वर्ग निवडायचा आहे लागेल। तर मध्यक वर्ग काढण्यासाठी काय करायचं आहे? n बरोबर किती आलं? 1000। तर n/2 काढायचं। 1000/2 बरोबर 500।
1000/2 बरोबर 500. तर 500 पेक्षा जास्त संचित वारंवारता कुठे येते? 650. 500 पेक्षा जास्त संचित वारंवारता कोणत्या वर्गाची आहे? 10 ते 12. 10 ते 12 या वर्गाची आहे. म्हणून 10 ते 12 हा मध्यक वर्ग असेल. हा मध्यक वर्ग आहे. हे तुमच्या लक्षात आलं का? बघा, मध्यक वर्ग कसा काढायचा? जे टोटल आलं n, nला निम्म करायचं, n/2 न भागायचं, म्हणजे 500. 500 पेक्षा जास्त संचित वारंवारतेच्या कॉलममध्ये कुठे दिसतंय? 650. हे कोणत्या वर्गाचं आहे? 10 ते 12. म्हणून 10 ते 12 हा मध्यक वर्ग निवडा. मग आता किमती काढून घ्या. किमती काय काढायच्या आहेत आता? यल म्हणजे काय? मध्यक वर्गाची खालची वारंवारता. हा मध्यक वर्ग इथं आपण लिहू शकतो तसं, मध्यक वर्ग. 10 ते 12 हा मध्यक वर्ग. मग यल बरोबर 10. एफ म्हणजे काय? मध्यक वर्गाची वारंवारता, म्हणजे हे एफ आहे मध्यक वर्गाची वारंवारता. एफ किती आलं? 500. आता सीएफ म्हणजे मध्यक वर्गाच्या अगोदरच्या वर्गाची. हा मध्यक वर्ग आहे बरोबर, त्याच्या अगोदरचा वर्ग हा, त्याची संचित वारंवारता म्हणजे सीएफ बरोबर 150. आणि एच मध्यक वर्गाचे वर्गांतर. मध्यक वर्ग आहे 12 ते 10. 12तनं 10 वजा करा 2, म्हणजे एच बरोबर 2 हे वर्गांतर येईल. जे सूत्रामध्ये अक्षर दिलेले आहेत तुम्हाला त्या सगळ्याच्या किमती काढून घेतल्या. यल 10, एफ 500, सीएफ 150, एच 2 आणि n/2 आलेलं काढलंय आपण इथं. n/2 किती आलंय? 500. आता लिहा सूत्र. मध्यक बरोबर यल प्लस n/2 मायनस सीएफ भागिले एफ गुणिले एच. तर हे सूत्रात किमती ठेवा. यल 10 अधिक n/2 500 मायनस सीएफ 150 भागिले एफ 500 गुणिले एच 2. हे 10 अधिक 500 मधनं 150 गेले 3, 350 भागिले 500 गुणिले 2 आलं. हे शून्य कटला. 5 10 50, 5 7 35. 10 अधिक 7 दुने 14/10. 14ला 10ने भागलं तर सरळ 1.4 लिहा. 10च्या पुढं 1च्या पुढे 1 शून्य, 1 अंक सोडून दशांश द्या. 10 अधिक 1.4 11.4. म्हणून तासाचे मध्यक बरोबर 11.4 तास. आता सराव संच 6.2 मधील दुसरं उदाहरण. एका आमराईतील आंब्यांची झाडे व प्रत्येक झाडापासून मिळालेल्या आंब्यांची संख्या यांचे वारंवारता वितरण दिले आहे. त्यावरून दिलेल्या सामग्रीचे मध्यक काढा. आंब्यांची संख्या आणि झाडांची संख्या दिलेली आहे. तर आंब्यांची संख्या 50 ते 100 असेल तर 33 झाडे आहेत. 100 ते 150 झाडा आंब्यासाठी 30 झाडे आहेत. 150 ते 200 साठी 90 झाडे आहेत. 200 ते 250 झाडांसाठी 80 आहेत आणि 250 ते 300 साठी 17 आहेत. तर याचे पण वर्ग सलग आहेत. 50 ते 100, 100 ते 150, 150 ते 200 आणि 200 ते 250, 250 ते 300 असे सलग वर्ग आहेत. म्हणून 3च कॉलम करायचे. वर्ग, वारंवारता, संचित वारंवारता. पहिला वर्ग आहे 50 ते 100, दुसरा 100 ते 150, 150 ते 200, 200 ते
250 आणि 250 ते 300 यांची वारंवारता 33, 30, 90, 80, 17. आता संचित वारंवारता हे पहिला वर्गाची वारंवारता जशाच तशी घ्यायची 33. पुन्हा किती घ्यायचं 33 अधिक 30 3 3 आणि 3 6 63. नंतर 63 अधिक 90 3 9 6 15 153 153 अधिक 80 3 5 13 1 आणि 1 2 233 233 आणि 17 250 हे आलं n. 250 काय आलं n. आता काढा हे n बरोबर 250 आणि n/2 बरोबर 250 भागिले 2 बरोबर किती येईल 125. 250ला 2ने भागले 125. आता 125 पेक्षा जास्त असलेली संचित वारंवारता 125 पेक्षा जास्त असलेली संचित वारंवारता कोणत्या वर्गाची आहे हे इथं येते 153. 125 पेक्षा जास्त कोणत्या वर्गाचे 150 ते 200. 150 ते 200 या वर्गाची आहे. म्हणून 150 ते 200 हा मध्यक वर्ग आहे. मध्यक वर्ग कोणता हा 150 ते 200. मग त्याची वारंवारता म्हणजे f. त्याच्या अगोदरच्या वर्गाची संचित वारंवारता म्हणजे CF. आणि L बरोबर खालची वारंवारता मध्यक वर्गाची खालची म्हणजे 150 आणि वर्गांतर H 250 मधनं 150 गेले 50 लिहा किमती. L बरोबर किती 150. F बरोबर 90. आता CF 63. H 50. 200 मधनं 150 गेले 50 राहिले H. दुसरा n/2 n/2 125. आता सूत्र लिहा मध्यक बरोबर L प्लस n/2 मायनस CF/F गुणिले H. ठेवा किमती. L ची किंमत 150 अधिक n/2 125 मायनस CF 63 F 90 गुणिले H 50. 150 अधिक 125 मधनं 63 गेले 5 मधनं 3 गेले 2 12तनं 6 गेले 6 62/90 गुणिले 50. हा शून्य गेला हा शून्य गेला. 150 अधिक 62 गुणिले 5 करूया 5 दोन्ही 10 5 सक 30 30 1 31 भागिले 9 62 गुणिले 5 आलं 310 भागिले 9. आता 9 न भागायला 9 त्रिक 27 बरोबर 31 आहे तर 9 त्रिक 27 किती उरले 4 9 चौक 36 परत किती उरले 4 पॉईंट 9 चौक 36 पुन्हा 9 चौक 36 आणि पुन्हा 9 चौक 36 म्हणजे 150 अधिक 34.444 म्हणजेच बेरीज करा किती होईल हे पॉईंट 444 तसेच येतील 4 5 आणि 3 8 184.444 ह्याचं 2 दशांश स्थळामध्ये रूपांतर करा जवळपास 184.44. तिसरा अंक 4 आहे 5 पेक्षा लहान आहे म्हणून इथं 4 4च घ्या.
म्हणून मध्यक बरोबर 184.44. 4 झाडे. तिसरं उदाहरण सोडवूया. मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या पोलीस चौकीवर केलेल्या सर्वेक्षणात पुढील प्रमाणे निरीक्षणे आढळली. दिलेल्या नोंदीचे मध्यक काढा. काय नोंदी आहेत? वाहनांची गती किलोमीटर प्रति तास आणि वाहनांची संख्या. तर 60 ते 64 किलोमीटर प्रति ताससाठी 10 वाहने होते. 65 ते 69च्या वेगानं जाणारी 34 होती. 70 ते 74 ते 55, 75 ते 79 85, 80 ते 84 10 आणि 85 ते 89 किलोमीटर प्रति तासाचे 6 वाहनं होती. तर या ठिकाणी आपल्याला वर्ग सलग दिलेले नाहीत. तर वर्ग कसे दिलेत? पहिलं वर्ग सलग दिलेले नाहीत म्हणजे आपल्याला 4 कॉलम करावे लागतील. मध्यकसाठी आपल्याला वर्ग सलग असणं आवश्यक आहे. मग इथं वर्ग सलग नाहीत तर सलग करायचे. तर पहिला कॉलम असेल वर्ग. वर्ग म्हणजेच काय? हे वाहनांची गती. वाहनांची गती नुसतं वर्ग लिहिलं तरी चालतंय. किलोमीटर प्रति तास. दुसरं सलग केलेले वर्ग. सलग केलेले वर्ग. तिसरं वारंवारता. वाहनांची संख्या. म्हणजेच हे FI. आणि चौथा रकाना संचित वारंवारता CF. 60 ते 64. 60 ते 64. पुढचा आहे 65 ते 69. त्याच्या पुढचा 70 ते 74. 75 ते 79. 80 ते 84 आणि 85 ते 89. 10 34 55 85 10 6. हे आहे वाहनांची संख्या म्हणजेच वारंवारता दिलेली. आता आपण अगोदर वर्ग सलग करूया. तर लक्ष द्या, सलग वर्ग कसे करायचे हे आता आपल्याला या प्रश्नामध्ये नवीन आलं. तर एक लक्षात घ्यायचं, या पहिल्या वर्गाची वरची वर्ग मर्यादा आणि त्याच्या पुढच्या वर्गाची खालची वर्ग मर्यादा. पहिल्या वर्गाची वरची वर्ग मर्यादा किती आहे? 64 आणि त्याच्या पुढच्याची 65. ह्या दोघांमधला फरक किती आहे? 1. दोघांमधला फरक 1 आहे. तर 1च्या निम्म किती होतं आहे? 0.5. 1च्या निम्म किती होतं आहे? 0.5. तर जोही फरक असेल त्या फरकाच्या निम्म घ्यायचं. इथं 60 आहे. 60मधून 0.5 वजा करायचं. 60मधून 0.5 वजा करायचं. किती येतं? 59.5. किती आहे? 59.5. 59.5 ते पुढं 64. 64मध्ये 0.5 वाढवायचे. किती होईल? 64.5. 64.5 म्हणजे पहिला वर्ग कोणता झाला? 59.5 ते 64.5. समजला? हा पहिला वर्ग काढून घ्यायचा. मग ह्याच्या पुढचा वर्ग काय करायचा? हीच घ्यायची खालची मर्यादा 64.5 आणि इथं पुढं वाढवायचं 69.5. पुन्हा हेच खाली घ्यायचं 69.5 आणि हे 74.5. 74.5 ते 79.5. 79.5 ते 84.5. 84.5
ते 89.5. आता संचित वारंवारता काढा. पहिली वारंवारता जशाच तशी 10 आणि 34 44, 44 आणि 55, 5 आणि 4 9, 5 आणि 4 9, 99 आणि 85, 9 आणि 5 14, 9 आणि 8 17 आणि हातचा 1 18, 184 आणि 10 194, 194 आणि 6 200. हे काय असेल? n. आता n बरोबर 200. मग काय काढायचं? n/2 बरोबर 200/2 बरोबर 100. आता 100पेक्षा जास्त संचित वारंवारता कुठे आहे? 100पेक्षा जास्त 184. ही कोणत्या वर्गाची आहे? या वर्गाची. 74.5 ते 79.5 हा वर्ग घ्यायचा. आता हा नाही घ्यायचा. हां, या वर्गाचे. म्हणून मध्यक वर्ग असेल 74.5 ते 79.5. तर इथं लिहा 100पेक्षा जास्त संचित वारंवारता (74.5 ते 79.5) या वर्गाची आहे. म्हणून 74.5 ते 79.5 हा मध्यक वर्ग आहे. सगळ्यात महत्त्वाचा अगोदर मध्यक वर्ग काढून घेणे. म्हणजे मध्यक वर्ग कोणता आला? हा. एकदा मध्यक वर्ग काढून घेतला की मग आपण ठरवायचं एफ कोणतं आहे, सी एफ कोणतं आहे. मध्यक वर्गाची वारंवारता म्हणजे एफ. हां, त्याच्या अगोदरच्या वर्गाची संचित वारंवारता म्हणजे सी एफ. आणि त्या वर्गाची खालची मर्यादा म्हणजे एल. मग एल बरोबर किती? 74.5. एफ बरोबर 85 आणि सी एफ बरोबर 99. एच बरोबर वर्गांतर, मध्यक वर्गांतर 79.5 मायनस 74.5 किती येईल? 5 येतं का? एच बरोबर 5. 79.5 74.5 0.9 मधून 4 गेला 5 0 म्हणजे 5.0 म्हणजेच 5 पकडायची. दुसरं n/2. n/2 बरोबर 100. आता सूत्र लिहा. मध्यक बरोबर सूत्र आहे एल प्लस n/2 मायनस सी एफ छेद एफ गुणिले एच. एलची किंमत 74.5 अधिक n/2 100 मायनस सी एफ 99 छेद एफ 85 गुणिले 5. याची किंमत 5. 74.5 अधिक 100 मायनस 99 1 छेद 85 गुणिले 5. आता हे 5 × 5 5 × 5 3 उरले 5 7 35 म्हणजे 1/17 आलं. 1/17 म्हणजे परत 1ला भागा 0.0. 17ला भागायचं म्हटलं तर 2 शून्य द्यावे लागतील. हां, एक घेतलं 0.10 10 होतं. 10ला जात नाही. मग परत 1 शून्य द्यायचं 100 होईल. 17 5 85 37 102 होते. मग 17 5 85 किती उरले? 15 उरले. 150 झालं. 17 7 19 17 8 36 17 9 53 होते. मग 17 8 36 136 किती उरतात? 14. परत 1 शून्य द्या 140 होते. परत 17 8 36 बस झालं. एवढंच घेऊया. 74.5 अधिक 0.0588 ह्याची बेरीज करा. 74.5 आणि 0.0588 हे 8
5.47 म्हणजे 74.588 म्हणजेच जवळपास 75 वाहने, कारण वाहनाची संख्या अपूर्णांकात राहणार नाही ना, म्हणून जवळपास 75 वाहने, म्हणून मध्यक बरोबर 75 वाहने. आता चौथं उदाहरण सोडूया. विविध कारखान्यामध्ये उत्पादन होणाऱ्या दिव्यांची संख्या खालील सारणीत दिली आहे. त्यावरून दिव्यांच्या उत्पन्नाचा मध्यक काढा. दिव्यांची संख्या हजारामध्ये 30 ते 40 हजारांसाठी 12 कारखान्यांची संख्या आहे. 40 ते 50 हजारांसाठी 35, 50 ते 60 हजारांसाठी 20, 60 ते 70 हजारांसाठी 15, 70 ते 80 हजारासाठी 8, 80 ते 90 हजारांसाठी 7 आणि 90 ते 100 हजारासाठी 8. म्हणजे तर याच्यामध्ये आपल्याला सलग वर्ग आहेत हां, म्हणून किती कॉलम करायचे? 3च कॉलम करायचे. वर्ग, वारंवारता आणि संचित वारंवारता. तर पहिला रखाना वर्ग, दुसरा वारंवारता आणि तिसरा संचित वारंवारता. पेक्षा कमी, त्याला FI घेतात. तर वर्ग कसे आहेत बघा, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90 आणि 90 ते 100. तर वारंवारता किती आहे बघा, 12, 35, 20, 15, 8, 7, 8. तर संचित वारंवारता सांगा आता. पहिली किती येईल? 12, दुसरी 47, 5 आणि 2 7, 3 आणि 1 4, हां, तिसरी 67, चौथी 82, हां, पुढं 90 आणि 97 आणि पुढं 8, 105. ही आहे N, हे येईल N. N बरोबर 105 आणि N/2 बरोबर 105/2 म्हणजे 2×5 = 10, 2×2 = 4, पॉईंट 2×5 = 10, 52.5. तर 52.5 पेक्षा जास्त संचित वारंवारता घेते 67. ही कोणत्या वर्गाचे? 50 ते 60. म्हणून मध्यक वर्ग हा 50 ते 60 झाला. हा मध्यक वर्ग झाला. तर लिहा 52.5 पेक्षा जास्त संचित वारंवारता. ही कोणत्या वर्गाची आहे? 50 ते 60. 50 ते 60 या वर्गाची आहे. म्हणून 50 ते 60 हा मध्यक वर्ग आहे. हा मध्यक वर्ग असेल तर L बरोबर किती? 50. 50 ते 60ची खालची मर्यादा L आणि 50 ते 60च्या वर्गाची वारंवारता हे F. त्याच्या अगोदरच्या वर्गाची संचित वारंवारता हे असेल CF. F किती? 20, CF 47. H मध्यक वर्गांतर, मध्यक वर्गाचे वर्गांतर 60 - 50 10. H बरोबर 10. पुन्हा N/2 बरोबर 52.5. आले सर्व. आता सूत्र लिहा. मध्यक बरोबर L +
n/2 मायनस CF छेद F गुणिले H. मग आता मध्यक बरोबर L आहे 50 अधिक n/2 52.5 मायनस CF 47 छेद F 20 गुणिले H 10. हे 50ला 50 अधिक 52.5 मधनं 47 गेले 52.5 47.0 हे 0.5 12तनं 7 गेले 5 4 4 गेले 0 5.5 किती येईल 5.5 भागिले 20 गुणिले 10. मग काय करा हे 0 गेला हे 0 गेला हां हे 2 न भागा ह्याला 2 दुने 4 एक उरला पुढं पॉईंट आहे पॉईंट 15 2 सत्ती 14 एक उरला 2 पंचे 10 2.75 50 अधिक 2.75 म्हणजे 52.75 म्हणून जवळपास 53. म्हणून मध्यक बरोबर 53,000 दिवे 53,000 दिवे हजारात दिले ना मध्यक बरोबर 53,000 दिवे.